औचित्यवाडी. सदा यंदा वर जत्राला वर्गणी जास्त करावं लागेल बरं का बरं? मागच्या वर्षी हाल झाले येडे काय पब्लिक किती आलत स्वयंपाक जास्त ठेवावं लागेल यंदा मग चाले आणि आता चांगलं गेलं एक तासामध्ये माझ्यापासून अरे येऊन आले फुग्याची पेत आहे ती सर तिकडे काय चांगला माणूस व्हायला द्यायला लागला भाऊ अरे जातो काय झाल्याला काय झालं झालं काय पिऊन आलंय हरामखोर तिच्या आईला झालं तुला आखलीचा पत्ता आहे का नाही खुशाल 10 रुपये तो कोणी दिले पैसे तुला प्यायला अरे किती घाण वास येतोय झाल्या माय फोनच घेऊन गेला तर मागा शोक पैसे दिले प्यायला त्याला अरे मी प्यायला कशाला दिलेत घरात काही किराणा नाही म्हणून पैसे दिले त्याला मी मला काय माहिती पिऊन येईन म्हणून अहो ते पिण्याचं खाण्याचंच आणि असेल घरात किराणा त्याचे सगळे डबडे झाले पालथी इकू इकू बघा तो काय बुकट टाकीन ना करून आलाय का कळत एक तुला याची चव राहिली का घालायला तुझी तिकडे वाद चालत डेपुटीच्या अंगावर वकतो काय काय माणूस राव हे अरे गावातली डेपुटी येते अरे पुदिन्याचे पाने खायचे त्या पेरूचे पाने खायचे काय वास आहे डेपुटी तुम्ही चांगली तरी घ्यायला सांगायचं त्याला काय सांगत होतो बी जांबाचे खायला पुदिन्याचे पाला खायचे दारू सोडायचं काहीतरी म्हणायचं का दारू पेन पुदिन्याचे पानं काय काय साधं तुला कळत आहे माझ्या आहे ना तोंडाची चव गेली वासानी त्या म्हणून म्हणलोय तो दारू पिऊ नाही तर तिकडे आणखी काय पिऊ तुम्ही पैसे देतात म्हणून तसं भेटल्या तुम्हाला परत पैसे मागायले मग तुला पैसे देतो मग तुला सांगतो मी आणि तो ना नका मारू डेपुटी जाऊ दे लोक 4 लोक बोलायला लागले तुम्ही मला हाणू नका मी आख्या गावाला गुतून टाकीन काय काय करणार गावाला पिढा आणली गावातून गावाला गुती तू मी आता बुडीत टाकतो एवढा दगड घेईन कमराला बांधून टाक दरबार धमकीने कधी ते टाकून बरं मेला तो काय गाव नाही राहिलं जाऊ दे त्याला दरबारला धमकी देतो तो दरबारला अशी धमकी देतो आडात उडी टाकली ना असं करीन डेपुटी काही कुठं झाला ना काय नाही करीत तो दरबारला मला माहिती नाटक करतो म्हणून अरे त्या आडातले मासे बी आहेत ना 1.5 महिना झाला काहीच नाही खाते याला जरा जीव तरी येईन त्यांच्यात किती बारा साथ द्यायचे राव याला पैसे माझ्याकडे येतो मला काहीच नाही घरी बायको मला म्हणली काहीतरी आणा आणि दिसाड पैसे घेऊन जातो फुगे पितोय तो फुगे एवढा वास येतोय भासा भासा डेपुटी पिऊन प्यायची तर चांगली प्यायची तुमसारखी काय बोलत राव हे याला पटत आहे का सगळे मलाच बोलत आहेत डेपुटी मला तास सुटोय ह्याला जेवण टाकीन ना मग पैसे मी त्यांचे हो वेटिंग चालू आहे काय अरे भारी हा मग अय झाल्या पडशील ना ए तू का पिऊन आलाय राव त्याला चांगला हलत होता आता हा ना त्याला आहे ना काही अक्कलच नाही दरवेळेस आहे ना पियतच राहतो राव आडात उडी मारली जा तुम्ही श्याम्या आयला ऊस चांगला होता राव तुझा किती भरला काल बघितलं का सदा विषय बदला होतो ऐकूनच बरोबर आणून सोडायचं परत दुसरीकडे डायव्हर्ट करायचं बरं जाऊ दे आवय ते आता हे ऊस बघा ना माग त्याची तोड आज चालू आहे का कालपासून तोड चालू आहे काल बी गेली काल गेली ना काल पहिली गाडी गेली किती टन भरली ती भरली बघा 27 टन भरली 12 टायर होती ना हा आजी 10 टायर 18 भरण वर्ष मारला राहिला असं ना अजून आहे ना अजून मालच हे ग्रामपंचायत डेपुटी काय रे नाही ना झाल्या नाही ना आडत उडी मारली काय काय टोपी बुडबुडी चालू टोपी कर ना ती बुडबुड खाली गेले जातो का साधा खाली जा ना बघ ना बघ श्याम आहे बघ ना याला पाठवा नाही खाली डेपुटी तुम्ही जा आणि त्याला घ्या कसं आहे तुमच्या नुसतं पळायला धरला तरी वर येईल सदा काय करा टाका उडी अरे तुम्हाला बोललो होतो राव त्याला बोलू नका म्हणून आवाज तुमच्यामुळे उडी टाकली राव सरपंच माझ्यामुळे काय माझ्या नाव कशाला घेतो रे तुम्ही म्हणलं माझ्या नाव कशाला घेतो मी मी काय बोललो होतो अपमान केलाय माझा अगं वाद झालाय सोडा मला सांग मी काय बोललो काय बोलतो लोक दावा घेऊन सांगून ये लवकर जा चपळ काय गे बोय लय जरा आहे भाऊ चाले उलटा गेला काय नको टोपी वरच राहिली
आता काय करायचं श्यामे हो डेपुटी पण कशाला बोलायचे त्याला त्याच्या जीवाला लागले ना ते. बघ ऐका अरे मी तू मला बोलतो काय मी काय एकटा होतो का तिथे बोलायला आता भाऊ यांनीच सरायचं पडले आता वाद कुठं घालीता आपण जीव गेला ना. आणि तू माझं नाव घेऊ हा ह्यो माझं नाव कशाला घेतो रे कशाला माझं नाव घेतो तू मी काय केलं त्याला सगळेच बोलू ना आपण काय येडे काय रे डेपुटी मागाशी त्याला सांगत होते मी काय पैसे देतोय आणि आता म्हणता नाव नका घेऊ. मी चांगला चाललो त्याच्या मागं तर मला म्हणले काय नको पोकळ धमक्या देतो तू हा श्यामे तू तरी काय प्रमाण बीपी वाढायला लागला राव तुम्ही त्याला काढायचं बघा ना राव काढायचं. मला कामाला लवकर पळ रे, चल. होय पोलीस येऊ राहिले बरं का पोलीस कसं पोलीस काय झाले कशाला पोलिसाला सांगितले पोलिसाला कोण सांगितलं तुला सांगायचं या सदा भाऊनी सांगितलं होतं ना पोलीस अरे तुला पोलीस पाटील म्हणलं तुला पाटील ना ऐकू आलं तर सध्या पोलीस तू आता. ना फाशीची शिक्षा पोलीस करायला पाटील बोलले लागला. त्याला. मग तुला ऐकत नाही करतो कुठे आहेत पोलीस मी पोलीसच ऐकलं आता पोलीसच आले आता येऊ राहिले मग ते ए, डेपुटी धर. काय ते होईन. उतरा कोणतरी ए, अरे कोण उतरत का बांधायचं कसं पण डेपुटी या डीजेला उतरा पाणी उतर गेली. येडा झाला का काय तिथं गेला उतरतो बरं तू चिरपिडा कर माया माग तू कशा आला रे जा घरी पळ अय्या मग कोणी उतरायचं ए, येऊ का तो खाली नको नको मला नको भाऊ. ए, यार जाईल कोण मग खाली डेपुटी तुम्हीच गावच्या प्रथम नागरिक आहेत. बरं आपल्या इथे. बरं जात आता डेपुटीच का बरं? सगळं माझ्या जिचून आलं हे धर रे या. ए, हे जाऊ राहिले ना आतमध्ये आता येड्याचं जाल्या पडलाय तो कुठे अरे जाले त्यो इकडे कुठे होता? ए, या, इकडे ये. सगळं. कुठं होता रे तू नाला काय टोपिंग तिकच काय आणि तू कुठं गेलता तू तर मला जायला पाडला म्हणून तो धपकन आवाज आला होता मला काय माहिती पडला होता यो अरे धपका आवाज आलता काल त्याचा धपका आवाज आला अटॅक यायची बाहेर राहिली आम्हाला आयले तो तर फार पोलिसांना फोन केला आता पोलिस येते ना. तो धपकन आवाज कशाचा आला होता मग मला वाटलं ह्योच पडला काय अरे तो धपकन आवाज मेलो असतो मी अहो मी ते काय केलं हा. टोपी यासाठी ना मी दगड टाकलं आणि ती चिकटूनच नाही आली गेला कशाला उलटाची बाजी आली नाही बावलट माणूस आहे हो. पोलीस ताब्यात देऊन टाकायला दरबारला येऊ धमके देतो आपल्याला याला घेऊन परत पैसे देणार नाही पण याला पोलिस ताब्यात आणि पोलिसाला सांगा येऊ गावातल्या प्रत्येक माणसाला धमके देतोय पोलिसाकडे जावं लागेल चल. नाही तर तास भरण टाकशील उडीन दिसची ना मला फाशीला